सुपर डुपर सोहळा झाला. खरंच सोहळा झाला. एक छोटंसं इव्हेंट वगैरे असायला म्हणणं त्या सोहळ्यासाठी खूप कमी होईल. कारण एवढी कॉलेजची मुलं, एवढी एनर्जी म्हणजे मी असं बघत होते, इकडे आवाज, तिकडे आवाज, मागे, मागे, मागे. अचानक आरडाओरडा, खाली खाली मुलं, इकडे मुलं, तिकडे मुलं. तर मजा आली. कारण मला नाही वाटत की एखाद्या रोमॅन्टिक गाण्याला ह्याच्यापेक्षा जास्त न्याय मिळू शकला असता वेगळ्या ठिकाणी, वेगळा व्हेन्यू. बंदिस्त असता, ओपन एअर असता, काय कुठलाही असता, पण इतकं यूथ ऑडियन्स ज्यांच्यासाठी हे गाणं बनलं आहे खरं तर आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये उद्यापासून हे वाजणार आहे त्यांच्याबरोबर हे रिलीज करणं ही आयडिया सुपर्ब होती आणि त्या मुलाने त्याला भरभरून दाद दिली, एनर्जी दिली. त्यामुळे सुरुवात अशी दणक्यात झाली. त्यामुळे मस्त वाटते आता. काय हा सिनेमा, ही पात्र, हे सगळं, ते गाणी, तो आयुष्याचा भाग झाला आहे. मंडळींच्या मनात गेलेत ते सगळे लोक की लग्न मुंबईत होणार का पुण्यात होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत त्याची चर्चा होत राहणार. सो हे सगळं जेव्हा घरात आणि मनापर्यंत येतं तेव्हा मग तुम्ही ती किती काळ गेला वगैरे याचा काही हिशोबच लागत नाही. म्हणजे आयुष्यातली एखादी महत्त्वाची घटना जशी लक्षात राहते की पहिल्यांदा अमुक केलं तेव्हा काय झालं, तो पहिल्यांदा समुद्र बघितलं तेव्हा काय वाटलं, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीच विसरत नाही. तसं झालं आहे हे प्रेक्षकांसाठी. त्यामुळे ते त्यांच्या खूप जवळचं आहे. त्यामुळे याच्यानंतर कितीही काळ गेला असता तरी त्या रेफरन्समधलं काहीतरी आपण ऐकणार आहोत त्याची एक उत्कंठा होती. आणि त्यानंतर जे गाणं रिलीज झालं ते गाणं म्हणून इतकं सुंदर आहे स्वतः की ते स्वतः वेगळं एक अप्रिशिएट केलं गेलं की त्याचं अनप्लग्ड व्हर्जन बेला गायली, ऋषिकेश गायला. त्यामुळे त्या गाण्याची मोहिनी उद्यापासून सुरू होईल. आत्ता जो आपण बघितला, जो प्रतिसाद बघितला तो नॉस्टॅल्जियाचा होता. उद्यापासून भविष्य सुरू होईल. प्रेमात पडल्याशिवाय लग्नापर्यंतचा प्रवास होऊ शकत नाही आणि डेफिनेटली ती एकमेकांना आवडली होती गौरी आणि गौतम तेव्हा, पण त्याच्या पुढे काय झालं आहे बघितलं नाही आहे. त्यामुळे डेफिनेटली या पार्टमध्ये त्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना बघायला आवडणार आहेत की गौरी गौतमचं पुढे काय झालं आहे, ते कसे प्रेमात पडणार आहेत, ते कसे एकमेकांना आपलेसे वाटणार आहेत, त्या सगळ्याविषयी थोडं बोलत जाणारा सिनेमा आहे आणि दिसणारही आहे. इतकी रोमॅन्टिक गाणी ऐकवली त्याचा अर्थ त्याचं व्हिज्युअल तितकं रोमॅन्टिक असणार आहे. तर हे तुम्हाला बघायला मिळेल. केमिस्ट्री तर आमची आहे त्याच्याविषयी आपण बोलतोच, सतत गेली अनेक वर्ष बोलतो आहे. त्यामुळे कुठल्याही सिच्युएशनमध्ये आम्हाला नेऊन ठेवलं तरी आम्ही एकमेकांची कम्फर्टेबल आहोत. त्यामुळे आम्ही भांडतानाही तितकेच कम्फर्टेबली भांडतो आणि प्रेमात पडतानाही तितकेच कम्फर्टेबली पडतो. लग्न लागतानाही तितकाच कम्फर्ट झोन असतो आणि आत्ता तू प्रेसमध्ये बघितलंस मी नाचतानाही तितकीच कम्फर्टेबल होते. कारण मी म्हटलं की मी त्याच्याशिवाय नाचत नाही. कारण कसं आहे की आम्हाला एकमेकांचं सगळंच माहिती आहे. सतीशला आमचं माहिती आहे. त्यामुळे कोण किती कुठे कसं असणार आहे आणि कोणाला कुठे काय सावरायचं आहे. मी आता या हिल्स घेतलं तर मी कुठे अडखळणार आहे हे त्या दोघांना माहिती असतं. त्यामुळे मी खाली उतरताना दोघंही असे करतात पटकन आधी की ही माहिती आहे आता काय होणार आहे. सो हे इतकं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो रोमॅन्टिक गोष्टी करतानाही तितकाच फुलला आहे रोमॅन्स ऑब्व्हियसली. कारण ती केमिस्ट्री तिथे दिसणार आहे.